मला माफ करा युअर ऑनर, आय एम सॉरी, पण इथे माझ्या प्रेमाला टॉर्चरचं नाव दिलेलं बघून मला खूप त्रास होतोय. आणि इथे म्हटलं जातंय की मी खूप कंट्रोलिंग आहे. दॅट्स नॉट ट्रू. मी माझ्या जानूवर कधीच कंट्रोल ठेवला नाहीये. मी आजपर्यंत जे काही केलंय ते माझं तिच्यावरच्या प्रेमासाठी केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की तुम्ही घरात कॅमेरे लावले नव्हते, जान्हवी यांना त्यांच्या आईवडिलांपासून तोडलं नव्हतं, त्या कोणाला भेटतात, कोणाशी बोलतात यावर कंट्रोल ठेवला नव्हता. मी घरात कॅमेरे लावले होते, येस, आय एक्सेप्ट. पण ते यासाठी कारण मला माझ्या जानूची सतत काळजी असते आणि फक्त तिच्या सेफ्टीसाठी, तिच्या काळजीपोटी मी ते कॅमेराज लावले होते. पण मी कधीच तिच्यावर कुठल्याच प्रकारचा कंट्रोल ठेवला नाहीये किंवा तिला तिच्या घरच्यांपासून तोडलं नव्हतं. आय नो जानू लहानपणापासूनच खूप माणसांमध्ये वाढलेली आहे. तिला तिच्या घरच्यांशी सारखं बोलायचं असतं, सगळ्या गोष्टी शेअर करायच्या असतात, तिची सवय आहे. पण मला असं वाटायचं की लग्नानंतर माझ्या जानूने तिथं सगळा वेळ मला द्यावा. त्यात काय चुकलं माझं? रिअली मला असं वाटायचं की आमच्या दोघांचं छोटंसं असं एक हॅपी वर्ल्ड असावं. पण जानूच्या मनात फक्त तिच्या मित्रमैत्रिणींचे, तिच्या घरच्यांचेच विचार असायचे. आणि हे बघून मला त्रास व्हायचा. याला तुम्ही येस पॉझिटिव्हनेस म्हणू शकता. आणि मी एक्सेप्ट करतो की मी माझ्या जानूसाठी पॉझिटिव्ह होतो. पण याचा अर्थ हा नाही की माझं प्रेम तिच्यासाठी टॉर्चर होतं. पण मिस्टर कानिटकर, कोर्टामध्ये पुरावे लागतात, एव्हिडन्स लागतात. तुमच्या या इमोशनल भाषणाचे पुरावे आहेत तुमच्याकडे? हो, पुरावा नाहीये म्हणूनच तर मला या आरोपांचा त्रास होतोय. हे बघा, प्रेमाचे पुरावे मी कुठून आणि कसा आणू? मला फक्त एवढंच कळतं की मला माझ्या जानूला माझ्यापासून लांब जाऊ द्यायचं नाहीये. आणि तो विश्व इथे जे काही म्हणाला ना, ते सगळं खोटं आहे. हो, ती फक्त एकच बाजू आहे, त्याच्या पर्स्पेक्टिव्हने बघितलेली बाजू. आणि जज साहेब, तो इथे जे काही म्हणाला ना, त्याचेही त्याच्याकडे पुरावे नाहीयेत. गळ्यात रक्ताचे डाग सापडलेत म्हणजे आणखीन काहीतरी नक्की सापडणार. लुशी पप्पांना किडा वगैरे असं काही चावलं नव्हतं, तरी सुई टोचली होती. सुईमुळेच पप्पांचा जीव गेला. माझी खात्री की हे सगळं निलांबरी बहिणींनाच केलंय. निलांबरी बहिणीनं पप्पांचा जीव घेतलाय. निलांबरी बहिणी, सोडणार नाहीये मी तुम्हाला. तुमच्या सगळ्या पापांची शिक्षा तुम्हाला मिळणारच. काय वाटेल तसं ना तरी पप्पा, मी तुम्हाला न्याय मिळवूनच देणार. खरं तर माझी जानू जेव्हा त्या यॉट वरून पडली होती, तेव्हा माझं काय झालं होतं माझं मलाच माहित. प्रेमात वेळ लागायची पाळी आली होती माझ्यावर.
आणि इतकं प्रेम असतानाही माझी बायको मला सोडून इतर कोणाकडे जाऊन राहते, ही गोष्ट जेव्हा मला कळली किंवा किंवा कोणालाही कळेल, ते कोणाला सहन होईल? त्या त्रासापायी तिला परत मिळवण्यासाठी मी असं वागलोय. आणि जज साहेब, एवढं सगळं घडूनही मी नेहमीच माझ्या जानूला समजण्याचा प्रयत्न केलाय. तिची मेमरी गेल्यानंतरही मी जवळचे लोकच मला जानू म्हणून हाक मारतात. तुम्ही मला जानवीच म्हणा. मी आमच्या नात्याची पुन्हा पहिल्यापासून नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. तिचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला मी. माझी जानू आणि तो विश्व ते मिळून मला फसवत होते. तरी मी तिच्याच बाजूने विचार करण्याचा प्रयत्न केला. सतत तिला समजवण्याचा प्रयत्न केला मी. पण आय डोंट नो असं काय झालं. तिने माझा काय समज करून घेतला मला नाही माहित. ती माझं काही ऐकूनच घेत नाहीये जज साहेब. जज साहेब, मला माझ्या जानूला माझ्यापासून लांब जाऊ द्यायचं नाहीये. मला हा डिवोर्स नकोय. तिला माझ्या घरातल्या सिक्युरिटीचा प्रॉब्लेम आहे ना. ओके, मी माझ्या घरातली सगळी सिक्युरिटी सिस्टीम काढून टाकतो. तिला असं वाटतं की मी कंट्रोलिंग आहे. मी आजपासून तिला एक प्रश्नही विचारणार नाही. इट्स माय वर्ड. अगदी सगळं तिच्या मनासारखं होईल. ट्रस्ट मी जज साहेब, मी तिच्यावर माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करतो. मी तिच्या प्रेमासाठी काय वाटेल ते करू शकतो. माझ्या आयुष्याला तिच्याशिवाय काहीच अर्थ नाहीये. तिच्या सुखासाठी मी सगळं काही करू शकतो. मी तिच्या एका हसण्यासाठी मी संपूर्ण जगाशी लढू शकतो. जज साहेब, माझ्या इतकं प्रेम माझ्या जानूवर कधीच कोणी करू शकणार नाही. कधीच नाही. ऑर्डर ऑर्डर. जयंत, तुझ्या या मोठ्या मोठ्या शब्दांना, प्रेमाच्या खोट्या वचनांना जग फसत असेल, पण मी फसणार नाहीये. तू कितीही प्रेमाचं खोटं नाटक करून सगळ्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केलास ना, तरी यावेळी मी खचणार नाही. मिस्टर जयंत कानेटकर, तुमचं म्हणणं कोर्टानं नमूद केलेलं आहे. परंतु प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्यामुळे तुमच्या बाजूकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही. जान्हवी दळवींनी तुमच्यावर केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. कोर्टाला त्यातील सत्यतेची पडताळणी करून पाहण्यासाठी वेळ हवा आहे. त्यामुळे या केसची सुनावणी पुढच्या तारखेस होईल. कोर्ट इज ॲडजंट.